निवडणूक विषयक कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आज आपण विदर्भातली सोयाबीनची मोठी बाजारपेठ, बियाणं महामंडळाचं मुख्यालय असलेल्या अकोला या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। तिथल्या जनमनाचा कानोसा घेण्याबरोबरच उमेदवारांच्या विकासाचा दृष्टिकोनही जाणून घेणार आहोत। तसंच या मतदारसंघातल्या राजकीय स्थितीविषयी चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। 19 एप्रिल रोजी 21 राज्यांमधल्या 102 जागांसाठी होणार मतदान। राज्यातल्या 5 मतदारसंघांचा समावेश। देशभरात मोदीविरोधी सुप्त लाट असून रालोआला जेमतेम 150 जागा मिळतील। अखिलेश यादव यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांचा दावा। एनडीएला पीडीए म्हणजेच मागास, दलित आणि अल्पसंख्याकांची ताकद पराभूत करेल। या बदलाची सुरुवात उत्तर प्रदेशातून होईल। अखिलेश यादव यांनी व्यक्त केला विश्वास। समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा घोषित। महाराष्ट्रातील लढाई केवळ वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात असल्याचं सांगत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांना पत्र। असत्य बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन। महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळणार। शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास। अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित यांची राणा दाम्पत्यानं घेतली भेट। माढ्यातील भाजपा नेते उत्तम जानकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट। मात्र उत्तम जानकर आमच्या सोबतच राहतील, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या उमेदवारासाठी भाजपाची चाचपणी सुरूच। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा। या लोकसभा निवडणुकीत काही मुद्दे विशेष गाजतायत। त्यापैकी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही प्रचारात उचलला गेलेला जुनाच गरिबी हटाव हा मुद्दा वेगळ्या संदर्भात गाजतो आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडी आघाडीची सत्ता आल्यास आपण महिलांच्या खात्यात पैसे टाकून एका झटक्यात देशातली गरिबी दूर करू असा दावा केला होता। आजच्या पत्रकार परिषदेत जेव्हा राहुल गांधी यांना एका झटक्यात गरिबी कशी हटवणार असं विचारलं असता गरिबी अशी एका झटक्यात घालवता येणार नाही, मात्र गरिबीवर प्रहार करता येईल असं सांगत आमच्याकडे गरिबी हटवण्याचा दीर्घ फॉर्म्युला तयार आहे असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला। गरीबी को एक झटके में मिटाने की बात की। देखिए, ये कोई नहीं कह रहा है कि गरीबी को एक झटके में मिटाया जाएगा। हम ये कह रहे हैं कि गरीबी को गहरी चोट पहुंचाई जा सकती है और तरीके मैंने आपको बताए हैं। राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांनी गरिबांची थट्टा केली आहे। ज्यांनी 50 वर्ष गरिबी हटाओच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या ते अशी एका झटक्यात गरिबी कशी हटवणार याची जादू सांगावी असा टोला मोदी यांनी लगावला आहे। अरे देश पूछ रहा है, आखिर ये शाही जादूगर इतने बरसों तक कहां छुपा था। 50 साल पहले इनकी दादी ने देश से गरीबी हटाने की घोषणा की थी। 50 साल हो गए। 2014 से पहले 10 साल तक इन्होंने रिमोट से सरकार चलाई और कह रहे हैं कि अब बस इनको एक झटके वाला मंत्र मिल गया है। ये झटके वाला मंत्र लाए कहां से? मुझे बताइए, ये गरीबों की मजाक है कि नहीं है? ये गरीबों का अपमान है कि नहीं है जी? ये झटके से गरीबी दूर होती है क्या? ये क्या बोल रहे हैं जी? उन पर कोई भरोसा करेगा क्या? ऐसे दावे करते हैं और इसी के कारण ये हंसी के पात्र बन जाते हैं। देश उनको गंभीरता से नहीं लेता है।
दिवसभरात आज घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत. आज इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी गाझियाबाद इथं पत्रकार परिषद घेऊन आपल्या आघाडीतल्या प्रचाराची दिशा तसंच अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात प्रामुख्यानं गरिबी हटाव या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी राजकारण होते असं वाटतं का? आणि यात विकासाचा मुद्दा किती महत्त्वाचा वाटतो? कारण आताच आपण पाहिलं की एकीकडे त्रिपुराला पंतप्रधानांची सभा झाली, तिथं त्यांनी ईशान्येमधली जी महत्त्वाची विकास कामं केली आहेत ती अधोरेखित केली आहेत. दुसरीकडे गाझियाबादला आज जी सभा झाली अखिलेश यादव आणि राहुल गांधी याच्यामध्ये अखिलेश यादवनी सांगितलं की NDAला PDA हरवेल, म्हणजेच जे कुठले अल्पसंख्याक आहेत, दलित आहेत आणि मागास आहेत ह्यांची शक्ती म्हणून त्यांना हरवेल. तर विकासाचा मुद्दा आणि इथे या बाजूला PDA याच्याबद्दल तुम्ही कसं बघता? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही लोकशाहीला उत्तमरित्या कार्यक्रमण करण्यासाठी विरोधी पक्षाची आणि तेही अतिशय महत्त्वाच्या विधायक आणि गंभीर विरोधी पक्षाची गरज असते. गेल्या दोन्ही निवडणुकीत 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांनी असा कोणताही विरोधी पक्ष मोदींसमोर आणून उभा केला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष हा थोडासा गमतीचा विषय सध्याच्या काळात झाला होता. या गमतीला उत्तर देण्यासाठी खूप मोठी इंडिया आघाडी स्थापन करायचा प्रयत्न भाजपेतर पक्षांनी केला. उत्तम प्रयत्न होता. भारतीय जनता पक्ष जर 303 मागच्याच वेळेला जागा जिंकून बसलेला आहे तर त्यांना थांबवण्यासाठी प्रत्येकाने एकमेकाचा हात धरून उभं राहण्याची गरज लक्षात आली. हे फार उत्तम होतं. पण झालं काय की ही एकत्र येण्याची प्रक्रिया एकत्र आणणारा जो निमंत्रक होता त्यांनीच थांबवून टाकली. नितीश कुमार इंडिया आघाडीचे निमंत्रक होते, ते त्या आघाडीतून निघून गेले. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या आघाडीतल्या खूप महत्त्वाच्या पक्षाच्या प्रतिनिधी होत्या, ताकद असलेल्या पक्षाच्या. त्यांनी पण जागा वाटप शक्य नाही बरोबरीचं असं सांगून काढता पाय घेतला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कोणी फारसा पर्याय उरलेला नाही असं एक चित्र जनमानसात भारतीय राजकारणात निवडणुकीला सामोरं जाताना तयार झालं होतं. त्याला छेद देण्यासाठी आज अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी जे काय प्रयत्न केले ते स्तुत्यच म्हणायला पाहिजेत. कारण एकाच दिशेने राजकारण सुरू आहे असं होऊ शकत नाही. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी उत्तम लोकांची गरज असते. पण तो अंकुश ठेवताना भाषा कशी करतायत? आत्ता मोदींनी नॉर्थ ईस्ट जो या सरकारच्या प्राधान्यक्रमातला अत्यंत महत्त्वाचा विषय आणि विकासाची गंगा किंवा ब्रह्मपुत्रा म्हणून तिथे पोचवण्यासाठी ज्या वेगाने प्रयत्न केले जात आहेत ते काही आजवरच्या कोणत्याही सरकारने केले नव्हते. त्या त्रिपुरामध्ये जाऊन नरेंद्र मोदी आव्हान देत आहेत राहुल गांधींना आणि म्हणत आहेत की अशा काहीतरी घोषणा ज्या होतात की चुटकीसरशी गरिबी बंद करून टाकू, मिटवून टाकू गरिबी, यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. खरं म्हटलं तर या टीकेमध्ये थोडंसं तथ्य आहे. राहुल गांधी यांनी न्याययात्रेच्या निमित्ताने जो काय भारताचा दौरा केला तो उत्तम होता, त्यांच्याबद्दल आशा जागवणारा होता आणि त्यांच्या हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल एक जनतेत विश्वास निर्माण करणारा होता. पण एवढं सगळं करून ते काय म्हणतात की मोहब्बत की दुकान. आला मोहब्बत की दुकान म्हणजे काय? मोठं एक आधार देणारं किंवा हे करणारं भाषण केलं संसदेमध्ये तर लगेच नंतर काय येऊन एक जादू की झप्पी द्यायची मोदींना. त्यामुळे दुर्दैवाने राहुल गांधींना आज कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळेच आज मोदींनी कदाचित तुमच्या आजींनी 50 वर्षाआधी हा नारा दिला होता असं सांगून टाकलं. हा सगळा झाला आरोप प्रत्यारोपांचा भाग. आता आपण यातल्या वस्तुस्थितींकडे मुद्द्यांकडे येऊया जे मुद्दे या निवडणुकीत दिसत नाही आहेत. गरिबी हटाव हे खरोखर भारतात जे काय आर्थिक स्थैर्य आलेलं आहे मनमोहन सिंग यांच्या काळानंतर त्याचा परिणाम तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचतोय का हे निवडणुकीच्या निमित्ताने तपासलं गेलंच पाहिजे. निवडणुकींचे उद्देश जनतेचे प्राधान्यक्रम, जनतेचे विकासाचे अग्रक्रम समोर येणं हाच असायला हवा. त्याबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या पाहण्या येत आहेत त्या पाहण्या काही एका बाजूच्या आहेत, काही दुसऱ्या बाजूच्या आहेत.
तरी देखील भारतातल्या रोजगारांमध्ये वाढ झालेली आहे. भारतात स्वयंरोजगाराचं वातावरण निर्माण झालेलं आहे असं बोललं जात आहे. काही विशिष्ट एका प्राधान्यक्रमाच्या गटामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होतं आहे हे पण खरंच आहे. पण थोडंसं झिरपत जो विकास होतो तो विकास सुरू झाला आहे हे अमान्य करायचं काही कारण नाही. त्याला गती किती असावी हा प्रश्न आहे. तो राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी हातात घेतला असेल तर आपण त्यांचं स्वागत करायला हवं. मोदींनी या निवडणुकीला सामोरं जाताना त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कोणतीही रेवडीची वचनं दिलेली नाहीत. पण ते जे काय मोदीची गॅरंटी म्हणतात म्हणजे दुसऱ्याची ती रेवडी आणि माझी ती गॅरंटी. पण त्या गॅरंटीमध्ये कोविड काळानंतर गरिबांना जे स्वस्त दरात माफक दरात धान्य वगैरे देण्याचे जे निर्णय आहेत, जनधन आहे, शेतकऱ्यांना मदत आहे, त्याच्यामुळे या देशातल्या गरिबी रेषेतल्या काही लोकांना निश्चितपणे मदत होते आहे. ते नाकारण्यासारखं नाही आहे. पण याची गती कशी वाढेल त्याबद्दल राहुल गांधी काही बोलताना दिसत नाहीत. त्यांनी जे झटकन बदलून टाकायचं सगळं हे केलं, चालू आहे, मोहब्बत चालू आहे, झप्पी देणं चालू आहे सगळ्या कल्पनांना, ते थोडं त्यांनी येणाऱ्या काळामध्ये विशद करून सांगायला हवं. खरं तर निवडणुकांचे जाहीरनामे आपण कितीदा वाचतो. वाचक, पत्रकार, मतदार सगळेच प्रश्न आहेत. पण काँग्रेसच्या न्यायपत्र जे त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यात काही काही आश्वासनं खूप चांगली आहेत. त्यातलं एक आश्वासन आहे कच्ची नोकरी. म्हणजे जो ग्रॅज्युएट झालेला असेल किंवा शिक्षित असेल त्याला 1 वर्षाची नोकरी दिली जाईल आणि दुसऱ्या एका योजनेमध्ये त्या प्रत्येकाला 1 लाख रुपयाचं उत्पन्न दरवर्षी मिळायची हमी दिली जाईल. ते कसं दिलं जाईल याबद्दल जर राहुल गांधी बोलले असते तर त्यांच्या मनात नक्की काय आहे या विषयाबद्दल हे कळलं असतं. ते तसं काहीच बोललेले नाहीत. त्यामुळे त्यांना गरिबी कशी हटवायची आहे आज ते जरा भानावर आले आहेत. तरुण आहेत राहुल गांधी, तरुणांना थोडी संधी दिली पाहिजे. त्यामुळे त्यांना याबद्दल नक्की काय म्हणायचं आहे, कशा योजना आहेत हे त्यांनी सांगावं. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांच्या राजकारणाला अतिशय महत्त्व आलं आहे, ते आलंच पाहिजे. महिलांना जी काय रक्कम दिली जाते त्या रकमेतून महिला घर उत्तमरित्या चालवतील, व्यसनांवर खर्च होणार नाही, काही पैसे बाजूला टाकतील हे दिसतं आहे. लखपती दीदी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच धर्तीवर कदाचित राहुल गांधी म्हणाले असतील की मी महिलांच्या खात्यामध्ये पैसे देऊन टाकतो. पण पैसे देऊन टाकतो म्हणजे ते पैसे येणार कुठून? कर्नाटकमध्ये काँग्रेसनी जे काय वचनपत्र दिलं होतं त्यातली मदत ते देऊ शकत नाही आहेत हे वास्तव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अर्थकारणाची गल्लत न करता राजकीय पक्षांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत. मॅडम, याच्यामध्ये आता जो आपण महत्त्वाचा मुद्दा घेत होतो अखिलेश यादव यांचा, की त्यांनी म्हटलं की NDAला PDA म्हणजे मागास, दलित आणि अल्पसंख्याक यांची ताकद मिळून पराभूत करेल, हा जो त्यांचा एक दावा आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अखिलेश यादव यांनी देखील हाच विचार पुढे नेत एक विरोध करणारा गट निर्माण करण्याचं एक योजना पुढे आणलेली दिसते. चांगली योजना आहे. कारण जे उच्च मध्यमवर्गीय आहेत त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवादाचं वेड आहे. त्यांना राम मंदिर असेल, 370 असेल, चंद्रावर यान पाठवणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळे मोदींबद्दलची आस्था, प्रेम वाढली आहे. हा एक विचार प्राधान्याने मांडला जातो आहे विचारवंतांकडून, तो खरा पण आहे. मग या ब्रॅकेटला उत्तर देण्यासाठी स्वतःची एक कॉन्स्टिट्युएन्सी तयार करावी लागते. ही कॉन्स्टिट्युएन्सी काय असेल तर अखिलेश यादव ज्या उत्तर प्रदेशाचे आहेत त्या उत्तर प्रदेशामध्ये नेहमीच अल्पसंख्याक आणि दलित अशी एक वोट बँक तयार होते. मागे एकदा जेव्हा मायावती आणि अखिलेश एकत्र आले होते तेव्हा कुठेतरी सपा बसपा मिळून दलित आणि मुस्लिम असं एक कॉम्बिनेशन आणायचा प्रयत्न केला होता. त्याला MY असं मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा पण मिळाली होती. अखिलेश यादव यांनी पुन्हा कुठेतरी एक गठ्ठा मतं मिळण्याचा एक मार्ग या निमित्ताने सांगितलेला दिसतो आणि ही मतं एकत्र आली तर मोदींची लाट ओसरू शकेल असं त्यांचं म्हणणं असावं. 2 दिवसांपूर्वी विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष 400 पारचा नारा का देते आहे तर त्यांना घटना बदलायची आहे असाही एक प्रचाराचा नरेटिव्ह द्यायचा प्रयत्न केला. या सर्व मंडळींना असं वाटतंय की गरीब, दलित, अल्पसंख्याक हे भारतीय जनता पक्षाचे मतदार नाहीत. अल्पसंख्याकांची मतं भारतीय जनता पक्षाकडे किती येतात हा
आहे, एक चर्चेचा मुद्दा असू शकेल, किंबहुना ती येत नाहीत, 5% जेमतेम कुठेतरी येत असतील असंही आपण मानू. पण गरिबांची मतं मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला मिळतात हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे. मॅडम, तुम्ही आत्ता सांगितलं की भाजपाने एक 400 पारचा नारा दिलेला आहे. याला धरून आज जी सभा झाली अखिलेश यादव आणि राहुल गांधी, याच्यामध्ये राहुल गांधींनी म्हटलं आहे की राहुलाला जेमतेम 150 जागा मिळतील. त्यांनी जो दावा केला आहे त्या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि त्याचवेळी तेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्ही अमेठीमधून यावेळी लढणार आहात का, तर त्यांनी बोर्ड दाखवलं की आमची उच्चस्तरीय जी समिती आहे ती याबद्दल निर्णय घेईल. या दोन गोष्टींबद्दल तुमचं एक विश्लेषण हवं आहे. जसं 400 पार हा मोदींचा नारा आहे, तो माझ्या मते एक मानसशास्त्रीय गुंतवणूक आहे मतदारांची, कार्यकर्त्यांची, माइंड गेम ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, की असं काही लक्ष ठरवून द्यायचं की लोकही अरे बापरे हे 400 मिळवणार का, कसे मिळवू शकतील, याचे अर्थ लावत बसतात. राहुल गांधींनी देखील आज जो आकडा सांगितलेला आहे तो सध्या तरी त्यांच्या शक्तीबाहेरचा वाटतो आहे. एखादी सुप्त लाट जर असेल तर त्या लाटेमध्ये असं होईलही. पण मला असं वाटतं निवडणुकीला सामोरं जाताना मोदी विरोधक वेगवेगळे आकडे अचानक सांगायला लागलेले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे शिवसेना उबाठा गटाचे नेते आहेत, त्यांनी काल सांगितलं की 48ही जागा त्यांना मिळणार नाहीत. 48 म्हणजे महाराष्ट्रातल्या जागा आहेत. आज राहुल गांधी थोडे ग्रेशियस आहेत, त्यांनी त्या जागा 100वर नेल्या. पण खरोखर असं होऊ शकतंय का? त्यांनी असं म्हटलं ॲक्च्युअली की 48 जागा महाविकास आघाडीला राज्यामध्ये मिळतील आणि भाजपाचा तो दावा आहे की राज्यामध्ये 45+ असेल तर हा राज्यातला नसून देशातला आहे, असं त्यांनी उपरोधिक त्याच्यामध्ये म्हटलं. बरोबर. ह्या उपरोधाचे हे मुद्दे असेच समोर येऊ शकतात, ते येत राहिले पाहिजेत. पण जेव्हा राहुल गांधी म्हणतायत की आम्ही इतक्या जागा मिळवू, तर त्या जागा कोणत्या राज्यांमधून येतील त्याचा विचार करायला पाहिजे. कदाचित भाजपची मागच्या वेळेची कामगिरी सर्वोच्च राहिली होती. उत्तर भारतातल्या त्या राज्यांमध्ये त्यांना तेवढ्या जागा कदाचित मिळणार नाही. महाराष्ट्रात मागे जे मिळालं होतं 41 ते पण कदाचित मिळणार नाही. कर्नाटकात मिळणार नाही, पश्चिम बंगालमध्ये मिळणार नाही. पण त्या जागा भरून काढायला ते उत्तर प्रदेशात 80 जागा मिळवायचा प्रयत्न करत आहेत. ते तामिळनाडूवर काहीतरी जोर देत आहेत. कदाचित ते शक्य होणार नाही, पण तरी देखील 300वरून हा पक्ष 145वर जाईल अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. तिसरी निवडणूक त्या राजवटीला ही त्रासदायक असतेच. अँटी इन्कम्बन्सीचा परिणाम दिसतो. रोजगाराचे मुद्दे आहेत, महागाईचे मुद्दे आहेत, एकत्रीकरण पक्षांचं वेगवेगळा हा मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातही त्रास देत आहेत. त्यामुळे जागा कमी होतीलही, पण त्या 145पर्यंत खाली जाणं हे सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की ज्याप्रमाणे 405चा नारा आहे त्याप्रमाणे राहुल गांधींनी देखील एक नारा देऊन टाकून आम्ही देखील या स्पर्धेत आहोत आणि आम्ही अत्यंत कडवटपणे झुंज देणार आहोत हे सांगायचा प्रयत्न केलेला दिसतोय. तो उत्तम आहे. त्यामुळे निवडणुकीत मजा येईल. निवडणूक एकतर्फी राहणार नाही. मॅडम, निवडणूक म्हटली किंवा राजकारण म्हटलं की दरवेळी आपल्या संपूर्ण या जे काही वातावरण आहे, जो पट आहे, त्याच्यावरती EVM हा मुद्दा सतत चर्चेला जातो. विरोधकांकडून त्यावरती टीका होत असते. काल सर्वोच्च न्यायालयानं EVM मतदान हे प्रगतिशील तंत्रज्ञान आहे आणि आता आपल्याला मागे जाता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे आणि अशा मतदानाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा निवडणूक आयोग बाकी विरोधी पक्षांना किंबहुना या यंत्रणेला आव्हान देणाऱ्या पक्षांना बोलवतो आणि म्हणतो की चला आपण तपासूया की मतयंत्र हे पळवता येतं का, त्याचं रिगिंग होतं का, टॅम्पर होतं का, त्यावेळेला कोणतेही राजकीय प्रतिनिधी समोर येत नाहीत. IIT जी आपल्या देशाला अत्यंत अभिमान देणारी संस्था आहे, ती काही भाजपची नाही किंवा काँग्रेसची नाही किंवा शिवसेनेची नाही. तिथले प्राध्यापक मतयंत्राचं बदलवणं किंवा त्याचं रिगिंग करणं हे अशक्य हे सांगत असतात. त्याही वेळेला विरोधक आणि काही मोदींना विरोध असलेले ॲक्टिव्हिस्ट यांना ते खोटं वाटतं. म्हणून त्यांनी सध्याच्या स्थितीतला अत्यंत उत्तम मार्ग जो चोखाळला जातो आहे तो लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. सर्वोच्च न्यायालय जे म्हणतं आहे त्याचा मान तर राखला जातोच, पण खरोखर त्यांनी अत्यंत उत्तम न्याय्य भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 50% मतपत्रिका मोजणं शक्य नाही. मतपत्रिका होत्या तेव्हा काय झालं होतं हेही त्यांनी काही न बोलता लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे एक जे वारंवार आपण तंत्रस्नेही न होता
काहीतरी आपण पुन्हा मागच्या जमान्यात जाण्याची जी भूमिका घेतो त्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हे उत्तम झालं आहे. जगात कुठलेही देश हे समोर जात असतात, मागे जात नसतात. मला असं वाटतं की या निमित्ताने शक्ती वाया न घालवता आता विरोधकांनी हा मुद्दा सोडून देऊन स्वतःच्या जागा कशा वाढवता येतील त्याकडे लक्ष दिलेलं बरं राहील. जसा महाराष्ट्राबाबत एक आक्षेप घेतला जातो की इथे 5 टप्प्यात निवडणूक आहेत, सरकारी यंत्रणेला सत्ता पक्षाला खूप मोठा प्रचार करायला अवसर आहे. जर त्यांना 5 टप्प्याचा अवसर आहे तर तुम्हाला पण तीच संधी आहे. पण तिकडे लक्ष न देता हा जो प्रचार करायचा प्रयत्न केला जातो त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण घेणं आवश्यक असतं. विरोध असलाच पाहिजे, पण तो भूमिका घेऊन आणि न्यायसंगत तर्कसंगत पद्धतीने केला पाहिजे. मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाने तेच लक्षात आणून दिलं आहे. आता आपण राज्यातल्या राजकारणाकडे वळूया. विरोधकांकडून वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसकडून कायम होत असतो. पण आज प्रकाश आंबेडकर यांनी मात्र वंचितची लढाई केवळ भाजपासोबत आहे असं म्हटलंय आणि आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय की अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करावं. याबद्दल काय सांगाल? खूप गमतीचा भाग वाटतो मला नेहमी वंचितचं राजकारण. प्रकाश आंबेडकर सातत्याने म्हणतात की तुम्ही आम्हाला त्यांची बी टीम म्हणता आणि वंचितमुळे भारतीय जनता पक्षाला लाभ झाला, ते निवडून आले असं तुमचं सातत्याने म्हणणं असतं. पण मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करतो, कारण तेव्हा शिवसेना त्यांच्याबरोबर नव्हती, की तुम्ही असल्यामुळे मला जागा जिंकता आल्या नाहीत. काही ठिकाणी वंचितचे उमेदवार क्रमांक 2वर होते MIM बरोबर असल्यामुळे. त्यामुळे खरोखर प्रकाश आंबेडकरांनी ज्या रीतीने मवियाला वाट पाहायला लावली, ते येत आहेत की नाही येत आहेत बरोबर त्यांच्या, ते बुचकळ्यात टाकणारं निश्चित होतं. पण जर भारतीय जनता पक्षाची ती बी टीम असेल तर त्यांना मतं न मिळता सक्षम विरोधक आणि सत्तेत येऊ शकणारे लोक म्हणून काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेसनी, उद्धव ठाकरे गटांनी ती स्वतःकडे वळवली पाहिजेत. तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या मागे मागे जायचं, या म्हणायचं आणि आले नाहीत की ती बी टीम आहे असं म्हणायचं, यात मला असं वाटतं फारसं काही तथ्य नाही. प्रकाश आंबेडकरांचं राजकारण अत्यंत उत्तम आहे का, ते आदर्श आहे का वगैरे वेगळे मुद्दे आहेत. पण आमच्याबरोबर नाही आले तर तुम्ही भाजपची बी टीम आणि आमच्याबरोबर आले तर मग तुम्ही आमचेच, हे काही मतदारांना पटणं मला तरी शक्य वाटत नाही. मतदार पण सुज्ञ असतात. त्यामुळे आता ती कोल्ह्याला द्राक्ष जशी आंबट असतात तसं तर काही वाटत नाही आहे ना, असं एक वाटू शकतं आहे. वंचितच्या सभांना बऱ्यापैकी राज्यामध्ये प्रतिसाद मिळतो आहे. खरं तर लोकसभेत मागच्या वेळेला त्यांनी जी मतं मिळवली होती त्यापेक्षा त्यांची मतं प्रचंड कमी झाली होती विधानसभेत जाताना. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खरंच वंचितची मतं किती आहेत ते मवियांनी बघावं लागणार आहे. आणि मग मला जर मतं मिळत नसतील तर ती वंचितकडे जात आहेत याचं मवियांनी दुःख करून घेऊ नये. तर मोदी विरोधी, भाजप विरोधी मतं स्वतःकडे येतील याच्यासाठी उत्तम रणनीती, उत्तम कौशल्य दाखवायला पाहिजे. आज झालं कसं आहे की प्रचार संपलाय पहिल्या टप्प्यातल्या 5 जागांचा. उद्धव ठाकरे त्या प्रचारासाठी कुठल्याही मतदारसंघात गेले नाहीत. सांगलीवरून त्यांच्यामध्ये मवियामध्ये वाद सुरू आहे. मग अशा परिस्थितीमध्ये विरोधी आघाडीचं ऐक्य खरं आहे का, ते एकदिलासे आहेत का, की मग जो माझ्याबरोबर आला नाही त्याला टीका करायची आणि स्वतःचीच भांडणं पक्षश्रेष्ठी सोडवतील असं म्हणत शांत बसायचं. तुम्ही जसं सांगितलं की मवियामधला वाद जसा अजून सुटलेला दिसत नाही, तसंच महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. अगदी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास आज शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी इथल्या उमेदवारीचा तिढा 20 मे म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत सोडवण्याचा उपरोधिक टोला लगावलाय. याबद्दल काय सांगाल? छगन भुजबळ यांची जी प्रातिनिधिक उपरोधिक प्रतिक्रिया आहे ती बरंच बोलणारी आहे. खरं तर ज्या राज्यामध्ये एकत्र येण्याची समीकरणं इतक्या वेगाने प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न होतो आणि मोदींसारखा नेता असतो तिथे जागा वाटपच होत नाही, हे खूप वाईट आहे. नाशिकबद्दल झालं काय होतं की साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार होतं भारतीय जनता पक्षासाठी. पण त्या बदल्यात ट्रेडिंग असतं ना, एक तुम्ही घ्या एक मला द्या. राज ठाकरे म्हणाले की मला हे जमत नाही वगैरे, तोही राजकारणाचा भाग आहे. पण आम्ही तुम्हाला सातारा देतो पण तुम्ही आम्हाला नाशिक द्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं होतं. त्याला भारतीय जनता पक्ष राजी झालेला दिसत नाही, कारण एकनाथ शिंदे गटांनी त्या जागेवर दावा केलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे खासदार आले
तेवढ्या संख्येत तरी त्यांना जागा मिळाल्या पाहिजेत ही त्यांची मागणी आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आलेल्या लोकांना मी जर जागा देऊ शकत नसेन तर माझ्या नेतृत्वाला अर्थ नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ती एका अर्थाने बरोबर आहे. अजितदादा पवार जेव्हा या महायुतीत सामील झाले तेव्हा त्यांच्याकडे एकच खासदार बरोबर आला, तो म्हणजे सुनील तटकरे, जे रायगडचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या पक्षाला जागा नेमक्या किती द्याव्यात अजितदादा पवारांना, हा महायुतीसमोरचा प्रश्न आहे. तो प्रश्न ते सोडवू शकत नाही आहेत. हा पण खरोखर म्हणजे अगदी अभ्यासाचा मुद्दा आहे की आम्ही इथे एकजीव आहोत, आम्ही एक दिलाने जाणार आहोत, आम्ही सत्तेत एकत्र आहोत, तुमच्या महाविकास आघाडीत काही अर्थ नाही असं एकीकडे म्हणायचं आणि अद्याप उमेदवारही जाहीर करता येत नाहीत, त्याबाबत एकवाक्यता नाही, हे वाईट तर आहेच. पण जसं आता औरंगाबाद, तिथे चंद्रकांत खैरे जे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आहेत, त्यांना 2 आठवडे मिळाले आहेत प्रचाराला. आणि महायुतीचा जर उमेदवारच ठरत नाही आहे तर तो ठरेल केव्हा, प्रचार करेल केव्हा, तेच नाशिक बाबतही लागू आहे. भुजबळ त्या जागेसाठी इच्छुक होते, त्यांना उमेदवारी दिली तर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटेल आणि मराठा मतं बरोबर येणार नाहीत, असा काहीसा यामागचा राजकारणाचा कल नाशिक जसं दिसतोय. मॅडम एक वादाची जागा आहे, तशीच अमरावतीमध्ये देखील खूप अंतर्गत वाद आणि अंतर्विरोध खूप दिसून येतात. अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी विरोध दर्शवला होता. आज राणा दाम्पत्याने अभिजित अडसूळ यांची भेट घेतली, म्हणजे आनंदराव अडसूळ यांच्या मुलाची, आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आनंदराव अडसूळ यावेळी उपस्थित नव्हते. अडसूळांचं मतपरिवर्तन होईल का वाटतं तुम्हाला? राजकारणात काय असतं की मला मिळालेली संधी जर दुसऱ्याला गेली तर त्याचं खूप मनापासून दुःख होतं. बरोबर. अडसूळ मागच्या वेळेला अधिकृत उमेदवार होते आणि नवनीत राणा या अपक्ष होत्या, ज्यांना राष्ट्रवादीचाही तेव्हाच्या एकत्र राष्ट्रवादीचा पाठिंबा होता आणि भाजपचाही अप्रत्यक्ष पाठिंबा होता. आता त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न होता, प्रमाणपत्रच रद्द होईल, मग त्या मैदानातच येऊ शकणार नाहीत, अशी सगळी गणितं लावली गेली. ती सगळी अयशस्वी झाली कारण सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र वैध ठरवलं. त्यामुळे आता खरोखर अडसूळांना वाटतंय की त्यांची जी हक्काची जागा होती, खरं तर अडसूळ बुलढाण्यातनं लढायचे आधी, ते अमरावती राखीव झाल्यावर तिथे त्यांना पाठवलं गेलं, तिथेही त्यांनी स्वतःची ताकद दाखवली. आता ते नाराज असणं खूप स्वाभाविक आहे. अभिजित अडसूळ त्यांचा मुलगा, तो कॅप्टन आहे, विमान चालवतो, आमदार होता, तरुण आहे, तो त्यांना भेटला, वडील भेटले नाहीत. ही भेट वडिलांनी न घेणं याचं कारण आहे की मी नाराज आहे, आणि मुलांनी घेण्याचं कारण असं आहे की मी ओपन आहे. ओपन कशासाठी असेल तर राजकारणात एक संधी जर गेली तर दुसरी संधी शोधावीच लागते की लोकसभेत आम्हाला नाही उमेदवारी दिली पण आम्हाला विधानसभेत तरी उमेदवारी द्या. आणि दुसरं असं की भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना युती धर्माची साथ घालत कदाचित सांगेल की आता तुम्ही अडसूळ यांची नाराजी दूर करा आणि त्यांना प्रचारात सामील व्हायला सांगा. आनंदराव स्वतः बोलले आहेत की मी भारतभर प्रचार करीन पण मी अमरावतीत करणार नाही. पण वडील नसले आणि मुलगा असला तरी फरक पडू शकेल. अमरावतीची निवडणूक ही कदाचित एककल्ली होईल, एकतर्फी होईल, किंवा तिथे वेगवेगळ्या आघाड्यांमुळे काँग्रेसचा तिथला उमेदवार अत्यंत चांगला आहे, यशोमती ठाकूर यांचं तिथे काम आहे, त्यामुळे ती लढाई चुरशीची पण होऊ शकेल. पण ती डेव्हलप व्हायला अमरावती अजून वेळ आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला अडसूळ प्रचाराला येत आहेत की नाही ते खऱ्या अर्थाने समजेल. जनादेशचा पुढचा भाग थोड्याच वेळात. आपकी सुरक्षा है हमारे लिए बहुमूल्य, इसलिए जब भी लें एलपीजी सिलेंडर